मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीचे जे प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपला आहे आणि त्यांच्या कार्यकाळात वाढ होण्यासाठी जे आंदोलन वगैरे पार पडले, त्यानंतर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय तुकाराम बाबा त्यांची भूमिका कशा पद्धतीने मांडणार आहेत हे आपल्याला तुकाराम बाबा स्वतः सांगणार आहेत. त्यांनी कोणाकोणाची भेट घेण्यासाठी कसं नियोजन लावलंय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेण्यासाठी कसं नियोजन लावलंय, त्याबरोबरच माननीय भरतशेठ गोगावले असतील, शहाजीबापू पाटील असतील यांच्या माध्यमातून तुकाराम बाबा हे एकनाथ शिंदे साहेब यांची भेट कशी घेणार आहेत, त्यांच्या भेटीसाठी टाइम कधी दिला जाणार आहे, त्याबरोबरच ते नागपूरला कधी उपस्थित राहणार आहेत, नागपूर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींच्या कार्यकाळात वाढ होणार आहे का, त्याबरोबरच तुकाराम बाबा यांचं पुढील प्लॅनिंग कसं असेल हे संपूर्ण बाबा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. पण या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने जास्त काही वेळ न घेता मी आपल्याला फार एवढं काय सांगणार नाही की मी नागपूरसाठी 100% येतोय आणि मी मंत्री महोदयांची तारीख घेऊन त्यांना ऑफिसला भेटण्यासाठी 100% नियोजन केलेलं आहे. त्या संदर्भात 4-5 लोक त्या ठिकाणी असणार आहेत. ती कधी वेळ मिळेल काय माहित नाही, पण मी भेटल्या शेवट माझा विषय त्यांच्या कानावर पोहोचल्या शेवट शिंदे साहेबांना भेटल्या शेवट आणि त्यांना भेटून न भेटता मी नागपूरहून परत येणार नाहीये. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. माझ्यासोबत जे उपोषणला बसले होते ते प्रशिक्षणार्थी प्राधान्याने सोबत असतील. बाकीचे मंडळी कोण नसतील ते काय माहित नाही. पण तिथं जशी वेळ मिळेल किंवा जशी संधी मिळेल त्या ठिकाणी भेटल्या शेवट माघारी न येणे हा एक माझी प्रकट भूमिका असणार आहे. आणि त्यांच्याकडून पॉझिटिव्ह शब्द आणि पॉझिटिव्ह निर्णय घेतल्या शेवट आपण मागं हटायचं नाही, ही भूमिका आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत. आम्ही तुमच्यासाठी किती उपयोगात आहोत हे त्या ठिकाणी 100% आता 3 तारीख असताना आम्ही किती उपयोगात आलोय हे त्यांना आपण 100% दाखवलं असतं. पण आता 21 तारखेनंतर ते दाखवण्याची वेळ निर्माण आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की अजून पण वेळ गेलेली नाही. आपण सर्वांनी पूर्ण ताकदीने हा लढा लढतोय. मित्रांनो, आपण पाहिलं की बाबांनी त्यांच्या पद्धतीने कसं नियोजन लावलं हे संपूर्ण सांगितलं आहे. आता पाहूया येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा मुद्दा कशा पद्धतीने प्रखरपणे मांडला जातोय आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात वाढ होते का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा ही अपडेट कळेल. भेटू नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.